चेन्नईमध्ये खूप खूप गरमी आहे आणि हवामान तर त्याहूनही जास्त गरम आहे. तुम्ही आत्ताच तुमच्या मताधिकाराचा वापर केलाय. ते खूप छान होतं. आम्ही या वयातही मताधिकाराचा वापर करू शकलो. आणि ही निवडणूक तुम्ही दिलेल्या इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे की तशीच आहे? ती जवळजवळ सारखीच आहे. काही नाही, काही जास्त वेगळं नाही. काही विशेष. हो, पण सुसंघटित होतं आणि तुम्हाला वापर करता आला. हो, सुसंघटित, खूप सुसंघटित. ठीक आहे. खूप वेळ. अम्मा. पण तरीही तुम्ही हे करणं महत्वाचं आहे. हो. हाय, तुम्ही वाट पाहण्यासाठी तुमच्या लांब रांगेत थांबला आहात, तर आज तुमचे काय विचार आहेत? मी फक्त हे एकदाच संपून टाकायला उत्सुक आहे मूलतः. पण तुमच्यासाठी हे करणं महत्वाचं आहे. हो, अर्थातच हे खूप महत्त्वाचं आहे. जे काही घडत आहे ते सर्व तुम्ही पाहत आहात का? थोड्याशा संयमाने. हो. सर, मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह जास्त आहे का? हो. नक्कीच. त्यांनी केलंच पाहिजे. प्रत्येकाने केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. मग याला 2 तास लागले तरी. हो. मॅडम, तुमचं काय? हो, आम्ही मतदान करायला उत्सुक आहोत. म्हणजे मतदान करण्यासाठी थांबण्यात काही त्रास नाही. थांबण्याचा काही त्रास नाही. खूप छान. ठीक आहे. हे तुम्ही आतापर्यंत किती वेळा मतदान केलं आहे? 3 पेक्षा जास्त वेळा. हो. आणि ह्यावेळी जास्त गोंगाट होता का? प्रचार ह्यावेळी विशेष आहे मला वाटतं. त्यामुळे थोडे उत्सुक आहोत. थोडे जास्त उत्सुक आहोत. हो. मतदानाबद्दल तुमचा उत्साह काय आहे? आणि हे आमचं कर्तव्य आहे मॅम. हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला ते करावंच लागेल. फक्त येऊन आमचं घटनात्मक बंधन पार पाडायचं आहे. आम्हाला ते आता करायलाच हवं. सगळ्यांनी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. यात काहीतरी खूप सुंदर आहे नाही का, की आपण सगळे एकत्र येतो. ते खरं आहे. दुर्गा, आमच्यासाठी सार सांगते की आपण इतर प्रत्येक सणाबद्दल बोलतो, पण हा लोकशाहीचा उत्सव आहे ज्यात आपल्या सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे. आणि ती असं आवाहन करते की प्रत्येकाने येऊन मतदान करण्याची गरज आहे. चेन्नईमधून कॅमेरा पर्सन पोलराज सोबत उमा सुधीर, डिकोडरसाठी.